जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो नंद या रागावर तयार केला आहे आणि याची लय ठाय आहे. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही. ज्यांच्याकडे 3 गोष्टी आहेत. पहिली श्री हरी पुराणाचे श्रवण करणे, दुसरी हरिनामाचे कीर्तन सांगणे किंवा ऐकणे आणि तिसरी हरीशिवाय दुसरी कशातच गोडी लागत नाही. अशा भक्तांविषयी ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात. त्या नराला धले वैकुंठ जोडले सकळ ही घडले तीर्थाटन. अशा भक्तांना किंवा मनुष्याला या पृथ्वीवरच वैकुंठाची प्राप्ती होते. सगळ्या तीर्थांचे पुण्य मिळते. त्याला तीर्थाटने करायची गरजच भासत नाही. मनोमार्गे गेला तो येते मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो मनुष्य एक मार्गाने फक्त संसारात प्रपंचात रमतो तो नामस्मरणाच्या सुखाला मुक्तो आणि जो मनुष्य प्रपंचात राहूनही हरीचे स्मरण करतो, भगवंताचे नाम घेतो, मनापासून स्थित होतो, तोच खरा धन्य आहे. त्याला परमसुखाची प्राप्ती निश्चितच होते. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, माझ्या गुरूंच्या कृपेने हरीच्या नामाची सोबत मला मिळाली आहे, म्हणून मला रात्रंदिवस रामकृष्णाची आवड निर्माण झाली आहे. सर्व काळ मी हरिनाम घेतो, म्हणून तुम्हीही मुखाने हरिनाम घ्या. त्या भगवंताचे नाम सतत तुमच्या मुखात असू द्या. इथे हा 18वा अभंग पूर्ण होतोय. अभंग 19वा जो पुरिया या रागावर तयार केला आहे. वेदशास्त्र पुराण श्रुतींचे वचन वचन एक एक नारायण सार जपा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, श्रुती स्मृती यांचे सगळ्यांचे एकच वचन, एकच सार आहे, ते म्हणजे नारायण. आणि या नारायणाचा म्हणजे श्रीहरीचा जप करा. जप तप कर्म हरिविन धर्म धर्म जप जप तप कर्म हरिविन धर्म. कुठलाही जप, कुठलेही तप किंवा कुठलेही कर्म करताना तेथे श्रीहरीचे नाम नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे, फुकट आहे. तो धर्म व्यर्थ आहे जिथे हरिप्राप्तीचा उल्लेख नाही. कुठल्याही वैदिक धर्माचा प्रारंभ आणि शेवट विष्णूच्या नावाने होतो, म्हणून हरिनामाचा जप नेहमी करा. वाऊगाची श्रम व्यर्थ जाय जप तप कर्म हरिविन धर्म. उगाचच व्यर्थ कष्ट करू नका. जिथे भगवंत नाही, जिथे हरिनाम नाही, ते जप तप कर्म काही उपयोगाचे नाही. हरिपाठी गेले ते निमांतची ठेले
भ्रमर गुंतले सुमन कलिके. जो मनुष्य हा हरिपाठ श्रवण वाचन करतो तो प्रपंचापासून निवांत असतो. त्याला जास्त काळजी करायची गरज वाटत नाही. ज्यांना हरिपाठाची गोडी नाही ते फक्त प्रपंचातच गुंतून घेतात. आता पुढच्या श्लोकाचे 2 अर्थ निघतील. एखादा भुंगा मधुसेवनाच्या निमित्ताने फुलांमध्ये कळ्यांमध्ये जातो आणि तो तिथेच मग्न होतो, कारण मधामध्ये गोडी असते. तसेच मनुष्याचे आहे. एकदा का त्याला हरिनामाची गोडी लागली की मग तो त्यातच मग्न होतो आणि हरीचा सुख अनुभव घेतो. आणि दुसरा अर्थ, जसं भुंगा मधुसेवनाच्या गोडीमध्ये फुला कळ्यांमध्येच अडकून राहतो, तसेच मनुष्यही प्रपंचात माया सुखामुळे अडकला जातो. हा सगळा खटाटोप व्यर्थ आहे, त्याच्या लक्षातच येत नाही. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळ गोत्र वर्जियेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, या हरिनामाचे शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याच्या कुळाकडे कोणीही वाकड्या किंवा वाईट नजरेने पाहत नाही. यमसुद्धा त्यांच्याकडे वाकडे बघत नाही. म्हणून तुम्ही हरीचे नाम घ्या, त्या भगवंताचे सतत नामस्मरण करा. इथे हा 19वा अभंग पूर्ण होतो आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो भटियार या रागावर तयार केला आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. श्री हरीचे नामस्मरण करणे, त्या नामाचा महिमा कीर्तनातून वर्णन करणे यांची आणि वैष्णव लोकांची जोडीच आहे. वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, जे भागवत धर्म पाळतात. अशा प्रकारे हरीच्या नामाचा महिमा गायल्याने आणि हे महातप केल्यामुळे त्यांच्या अनंत कोटींचे पाप नाहीसे झाले. अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हे हरिनाम एवढे सोपे आहे. या हरिपाठामुळे सगळे मार्ग सोपे होतात. एवढेच नाही तर अनंत जन्मांचे तप करून जे पुण्य प्राप्त होते ते इथे नुसत्या नामस्मरणामुळे पुण्य प्राप्त होणार आहे, ते पण अनेक जन्मांचे पुण्य. योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरी पाठी. अनंत जन्मांचे तप एक नाम. भगवंताच्या प्राप्तीसाठी योग याग क्रिया धर्म ही सगळी माया आहे. हे सगळे व्यर्थ आहे आणि हे सर्व या हरिपाठामुळे लयाला जाणार आहे. म्हणून फक्त हरिपाठाला महत्त्व दिल्यास अनंत जन्माचे पुण्य मिळेल. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दूजा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मला हरिनामाचा महिमा कळाला आहे. म्हणूनच मी यज्ञ याग क्रिया धर्म यामध्ये कधीही अडकून पडत नाही. हरीच्या नामाशिवाय माझा कुठलाही नेम नाही. म्हणून तुम्हीसुद्धा मुखात हरीचे नाम घ्या, त्या भगवंताचे सतत नामस्मरण करा. इथे हा 20वा अभंग पूर्ण होतोय. अभंग 21वा, जो मारुबिहाग या रागावर तयार केला आहे.
आणि याची लय ठाय आहे. काळ वेळ नाम नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उथरती. भगवंताचे नाम घेण्यासाठी काळ वेळेचे बंधन लागत नाही. ते कधीही घेता येते. भगवंताचे नाम घेताना घेणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा दोन्हीचा उद्धार होतो. म्हणून तुम्ही कधीही आणि कसेही नाम घ्या आणि फक्त ते श्रद्धेने घ्या. राम कृष्ण नाम नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक राम आणि कृष्ण यांचे नाम वाचाने घेतले तर तुमच्या सगळ्या दोषांचे हरण होते. तुमचे सगळे दोष नाहीसे होतात. भगवंताचे नामस्मरण हे एकच साधन असे आहे की ते जडजीवांना तुम्हाला भवसागरातून तरून नेते. हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी. राम कृष्ण नाम नाम सर्व दोषाहरण. परमेश्वराने आपल्याला जीभ दिली आहे. तो एकच असा अवयव आहे की त्यामध्ये हाड नाही आणि या जिभेमध्ये आपण बोलतो, रसग्रहण करतो. काम इंद्रिये, ज्ञान इंद्रिये, अंतर इंद्रिये असा त्रिवेणी संगम या जिभेजवळ आहे. या जिभेचे खूप महत्त्व आहे आपल्यासाठी. मग अशा जिभेवर सतत परमेश्वराचे नाम असेल तर मग अशा जिभेची, या दैवाची उपमा कोण सांगणार. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, असा हा परिपूर्ण झालेला हरिपाठ आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत करून आपल्या हाती दिलेला आहे. त्यामुळे पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आहे आणि आता आपल्यालाही तो मार्ग सोपा झाला आहे. म्हणून तुम्ही फक्त मुखाने हरी म्हणा. मुखात फक्त भगवंताचे नामस्मरण असू द्या. इथे हा 21वा अभंग पूर्ण होत आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो मलो हा केदार या रागावर तयार केला आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. परमेश्वराचे नित्य नेमाने नाम घेणारे लोक खूप दुर्मिळ आहेत. असे जे कोणी आहेत त्यांच्याजवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीपती साक्षात श्री विष्णू सातत्याने वास करतो. तो त्यांचा पाठीराखा होतो. आणि हे लोक दुर्मिळ का आहेत? कारण अनेक जन्मांच्या पुण्याईने भगवंत नामाची आवड त्यांना निर्माण झाली आहे. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. ज्यांच्या घरी सातत्याने नारायण हरीचा जप होतो त्यांच्या घरी
भुक्ती आणि चारी मुक्ती असतात. भुक्ती म्हणजे ऐश्वर्य संपन्नता आणि चारी मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या नांदत असतात. नारायण हरी नारायण हरी म्हणून हरीचा जप करावा. हरी विन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. नारायण हरी नारायण हरी. हरीच्या नामाचा महिमाच असा आहे की त्यात अखंड सुखसमाधानाची प्राप्ती होते. हरिनामाशिवाय मनुष्य फक्त प्रपंचच करत असेल तर फक्त संसाराच्या नरकयातना त्याला भोगाव्या लागणारच. मग या संसारातच फक्त तो रमला तर मृत्यूचे भय वाटणारच. हा यमपाहुणा कधीतरी आपल्याला नेणार ही भीती राहते. नारायण हरी म्हणून नारायण हरीचा जप सतत करा, म्हणजे तुमची मृत्यूची भीती कायमची नाहीशी होईल. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी ताड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात ते निवृत्तीनाथांना म्हणजे मोठ्या भावाला, जे त्यांचे गुरु आहेत, त्यांना विचारतात. नाम हा एकच शब्द आहे जो आकाशापेक्षा मोठा आहे. त्याला उत्पत्ती आणि विनाश आहे, तर ते नाम एवढे महान कसे? निवृत्तीनाथांनी त्यांना समजावून सांगितले. नाम हे आकाशापेक्षा मोठे आहे. आकाश हे जड आहे आणि नाम हे चैतन्य आहे आणि चैतन्य हे जडापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही मुखाने हरी म्हणा, सतत त्या भगवंताचे नामस्मरण करा. इथे हा 22वा अभंग पूर्ण होतोय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो भवानी या रागावर तयार केला आहे. 7 5 3 दशकांचा मेळा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. आता 7 5 3 आणि दशक यांचा एकत्रितपणा होय. यातले 7 म्हणजे योगाच्या 7 अवस्था, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान होय. 5 म्हणजे पंचाग्नी साधन, त्यात अग्नीचे 4 कुंड आणि सूर्य हे सगळे 5 अग्नीचे प्रकार आहेत. 3 म्हणजे योगमार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग होय. दशक म्हणजे 5 ज्ञान इंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये यांचे दमक करणे. हा 10 जणांचा एकदम मेळ सर्वसामान्य माणसाला कधीच जमणार नाही, कारण हे खूप कठीण काम आहे. कळा म्हणजे परमेश्वराची लीला. या एका कलापासून, लीला या तत्वापासून बाकी पसारा निर्माण झाला. पण तत्व तसेच अबाधित आहे, त्याच्यापासून या विश्वाची निर्मिती झाली आहे. तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ वरिष्ठ, येते काही कष्ट न लागती. नाम मात्र तसे नाही. नामाचा मार्ग उच्च प्रतीचाच म्हणजेच वरिष्ठ आहे. येथे 7 5 3 दशक असे काही कष्ट करावे लागत नाही. ते नाम मात्र वरिष्ठच आहे, त्याचा मार्गच वरिष्ठ आहे. अजपा जपने उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धारू असे. तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ वरिष्ठ. अजपा म्हणजे श्वासाबरोबर नाम घेणे, जप करणे. त्याला श्वास घेताना आणि सोडताना जप करणे म्हणजे सोहम असे म्हणतात. आणि अशा प्रकारचा जप करताना सुद्धा मनाचा खूप मोठा निर्धार असावा लागतो. म्हणून नाम तसे नाही,
भगवंताचे नाम घेणे हाच सर्वात सोपा आणि वरिष्ठ मार्ग आहे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमियेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, हे सगळे कळाल्यावर रामकृष्णाचे नाम घेतल्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. म्हणून रामकृष्णाच्या मार्गावरून जायचे आहे आणि मुखाने हरिनाम म्हणायचे आहे. त्या भगवंताचे सतत नामस्मरण करायचे आहे. इथे हा 23वा अभंग पूर्ण होतोय. अभंग 24वा तो धन्य दैवत या रागावर तयार केला आहे. जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध. जप तप कर्म क्रिया नेम आणि धर्म हे सर्व काही करण्यामागचा एकच उद्देश आहे. सगळीकडे राम म्हणजेच तो भगवंत दिसावा हीच शुद्ध भावना आहे. न सोडी रे भाव टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. हा शुद्ध भाव सोडू नको. मनातील संदेह शंका सोडून दे. मनातला शुद्ध भाव ठेवूनच नित्य व्याकुळतेने रामकृष्णाचे नाम घेत राहा. भगवंताच्या नामाचा गजर करत राहा. जाती गीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त भावनायुक्त. अतिशय सुंदर श्लोक. जो भगवंताचे नाम आर्ततेने घेतो, परमेश्वर त्याची जात, श्रीमंती, गोत्र, कुळ, शीळ काही बघत नाही. फक्त त्याची भावभक्ती बघतो, बाकी काही पाहत नाही. भक्तिभावाने त्याचे भजन स्मरण त्वरित करत राहा. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मणी, तेने वैकुंठ भुवनी घर केले. न सोडी रे भाव टाकी रे संदेहो. संत ज्ञानेश्वर सांगतात, माझ्या ध्यानी मणी सतत रामकृष्णच असतो. त्यामुळे वैकुंठ जे भगवंताचे नाम आहे ते वैकुंठच या पृथ्वीलोकात येऊनच घर झाले आहे. असे ज्याच्या बाबतीत घडते तो या परमसुखाची अनुभूती घेतो, त्याला ती प्राप्तीच होते. म्हणून तुम्हीही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून तुम्ही मुखाने सतत हरी म्हणा. त्या भगवंताचे सतत नामस्मरण तुमच्या मुखात असू द्या. इथे हा 24वा अभंग पूर्ण होतोय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद.